उस्मान वॉरियर संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलेले जोहेब बोरकर. त्यातील पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू टाकलेला आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार जोहेब बोरकर. अय्यूब यांना चांगल्या प्रकारे ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि या ठिकाणी घोषित अशा 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या या ठिकाणी 2 होते. 2 धावेने संघाचं खातं उघडलेलं आहे तर वैयक्तिक आपलं खातं उघडलेलं आहे अय्यूब दरवेश यांनी. जोहेब बोरकर पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. जोहेब हे वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले संघातर्फे सुद्धा पहिलं षटक घेऊन आलेले. त्यातील तिसरा चेंडू टाकतील अय्यूब यांना चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. या ठिकाणी स्कोरर साठी या जफर नाखवा. जफर नाखवा स्कोरर म्हणून या. पंचांनी 2 मिनिटांसाठी खेळ थांबवावा. चालू करा. जोहेब बोरकर पुन्हा एकदा गोलंदाजी करतील अय्यूब यांना. आणि हा चेंडू स्लो डिलिव्हरी चेंडू ऑफच्या दिशेने केलेला होता. कट केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 9. किशोर कनोजे आता स्ट्राइक वर गेलो. पुन्हा एकदा जोहेब गोलंदाजी करतील किशोर कनौजे यांना. आणि एक जोरदार अपील पाहूया परंतु पंचांचा काही निर्णय नाही. शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख गोलंदाजी करतायत या ठिकाणी जोहेब बोरकर. मोहम्मद हातोडकर यांनी समालोचन कक्षामध्ये या. तसेच नजीर हातोडकर यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये या. जोहेब बोरकर पुन्हा एकदा गोलंदाजी करतील किशोर यांना. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं आणि सुरेख झेल टिपलेला आहे. मोहम्मद हातोडकर समालोचन कक्षामध्ये या. तसेच नजीर हातोडकर यांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये या. पहिलं षटक संपलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 1/9. उस्मान वारी संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलेले शहजाद आणि हा चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू झेल येऊ शकेल आणि या ठिकाणी झेल सोडलेला आहे. जीवदान मिळालेलं आहे अय्यूब यांना. संघाची धावसंख्या वाढते ती 10.
1 बाद 10. किशोर यांच्या जागी आलेले नवीन फलंदाज मतीन हातोडकर. शहजाद पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. मतीन यांना चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेले. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण अफजल यांचं. एकाच धावती समाधान मानावं लागेल. एका धावेने मतीन यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. तर संघाची धावसंख्या वाढते ती 11. 11 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. शहजाद पुन्हा एकदा गोलंदाजी करतील. अय्यूब यांना शहजाद गोलंदाजी करतायत. अय्यूब यांना अतिशय चांगल्या पद्धतीने कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 13. 12. पुन्हा एकदा शहजाद गोलंदाजीसाठी तयार. त्यांना तोंड देतील मतीन हातोडकर. आणि हा चेंडू चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्लो डिलिव्हरी असल्या कारणानं एकाच धावती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा शहजाद गोलंदाजी करतील. अय्यूब यांना चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. या ठिकाणी उद्या लिजेंड ट्रॉफी होणार आहे. त्या दोन संघाचे स्पॉन्सर आहेत इशरत बांगी आणि शादाब नाखवा. शहजाद पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. धावसंख्या वाढते ती 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष संघाची धावसंख्या झालेली आहे 1 बाद 25. थैंक यू. तबरेज भाई थोड़ा ब्रेक ले रहे. आलम स्पोर्ट्स क्लब को आज 15 साल मुकम्मल होने वाले हैं और जो हमारी इस साल की ओपनिंग हुई है अल्हम्दुलिल्लाह इब्तिदा अच्छी हुई है तो अंजाम भी अच्छा ही होगा. मैं तमाम हमारे आलम स्पोर्ट्स क्लब के मेंबर और कमेटी और 3-4 मोहल्ले के पूरे गांव की मैं शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने काफ़ी हमें सपोर्ट किया और इस टूर्नामेंट को अंजाम देने में उनका सहयोग रहा है हमारे साथ. मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूं. और 3 अंपायर हमने जो बाहर से मंगाए हैं लगातार कड़क धूप में अंपायरिंग करते रहे. मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूं. साथ ही साथ दोनों कैमरामैन जो यहाँ बैठे हैं मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूं. और शानदार शॉट लंबा भी था ऊंचा भी था और ज़रूरत भी थी क्योंकि इनके क्वालिफाई करने का काफ़ी चांसेस है. संघर्ष को अचानक पहली मैच हारे उसके बाद लगातार मैच जीतते जा रहे और एक नया रूप लेके उतरी है संघर्ष टीम. संघर्ष करते हुए नज़र आ रही है. वो जानते हैं कि ये मुकाबला काफ़ी इम्पोर्टेंट है क्वालिफाई करने के लिए. डू एंड डाई की हिसाब है इनके लिए क्योंकि रन रेट से इनको जीतना है. अगली गेंद जोएब की तैयार बल्लेबाज लेकिन अंपायर का इशारा वाइड. बढ़ता हुआ स्कोर
32, 32 रन, एक विकेट के नुकसान पे। शानदार बल्लेबाजी का मुजाहरा करते हुए संघर्ष के कप्तान, ऑफ साइड में खेला है, वहां पे फील्डर मौजूद है, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। बढ़ता हुआ स्कोर 33 फॉर 1 विकेट। जो ऑलराउंडर के रूप में लिया गया है उस्मान के स्पॉन्सर ने, वो खरे उतरते हुए नज़र आ रहे हैं। 2 मैच काफ़ी फ्लॉप गए, लेकिन अपनी वो कारदगी बताते हुए ऑलराउंडर की अगली गेंद जोएब की लंबा रनअप लेते हुए तैयार है बल्लेबाज अयूब, उठाकर खेलने की कोशिश, लेकिन बॉल और बैट का सही ढंग से संपर्क नहीं हुआ। 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। बढ़ता हुआ स्कोर 34 ओवर विकेट। तबरेज़ का ब्रेक खत्म हो गया। मैं तबरेज़ को माइक दे दूँ। थँक्यू समीरा तोडकर. पुन्हा एकदा जोहेब गोलंदाजीसाठी तयार. त्यांना तोंड देतील मतीन हातोडकर. मतीन हातोडकर सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज 9 धावांवरती खेळतात. त्यांना गोलंदाजी करतील पुन्हा एकदा जोहेब बोरकर. चांगल्या प्रकारे लेगच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केलेले, एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे 10 धावांवरती पोहोचलेले आहेत मतीन हातोडकर. धावसंख्या झालेली आहे 35. जोहेब यांचा शेवटचा चेंडू. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज अय्यूब दरवेश 24 धावांवरती खेळतायत. चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. 30 धावांवरती खेळतायत अय्यूब दरवेश. तर संघाची धावसंख्या वाढते ती 41. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1 बाद 41. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. चौथं षटक घेऊन येत आहेत या ठिकाणी माज मुजावर. पाहूया माज आपल्या संघासाठी कितपत गोलंदाजी करतात. त्यांना तोंड देतील मतीन हातोडकर. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज मतीन हातोडकर. त्यांना गोलंदाजी करतील माज मुजावर. माज गोलंदाजी करतायत. मतीन चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. संघाची धावसंख्या वाढते ती 47. 47 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावांवरती खेळतायत मतीन हातोडकर. तर अय्यूब हे वैयक्तिक 30 धावांवरती खेळतायत. अतिशय चांगला या ठिकाणी चांगल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवतायत ते म्हणजे अय्यूब दरवेश. या अगोदरच्या सामन्यात सुद्धा त्यांनी 63 धावांचं योगदान दिलेलं आहे. पुन्हा एकदा माज मुजावर गोलंदाजी करतील. मतीन यांना चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
संघर्ष संघाच्या फलंदाजाने या ठिकाणी षटकारांच्या गोळ्या खाऊन या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे म्हणजे 53, 53 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. माज यांच्या लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेले आहेत मतीन हातोडकर यांनी. पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकतील माज मुजावर. मतीन यांना पुन्हा एकदा जोरदार तटवण्याचा प्रयत्न. निर्धाव गेलेला चेंडू बॅटवरती आलेला नाही. यष्टीरक्षक नितिलेश पावसकर यांच्या हाती गेलेला आहे. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू. 3 चेंडूत 12 धावा दिलेल्या आहेत माज मुजावर यांनी. पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकतील माज. मतीन यांना पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. संघाची धावसंख्या वाढते ती 59, 59 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 4 चेंडूत 3 षटकार ठोकलेले आहेत माज यांच्या गोलंदाजीवरती. अजूनही माज यांना 2 चेंडू टाकावे लागतील. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज मतीन हातोडकर सुरेख फलंदाजी करतायत. माज पुढचा चेंडू टाकतील. मतीन यांना चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू झेलू शकेल आणि फलंदाज बाद. धावसंख्या स्थिर 2 बाद 59. मतीन यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज नाहिल पांढरे. पाहूया नाहिल आपल्या संघासाठी कितपत फलंदाजी करतात. शेवटचा चेंडू टाकतील माज मुजावर. त्यांना तोंड देतील नाहिल. माज टू नाहिल आणि हा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. फ्री हिट. बोनस स्वरूपात संघाला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 60, 60 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 2 विकेट. माज पुन्हा एकदा गोलंदाजी करतील नाहिल यांना. पाहूया चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या दिशेने आणि हा षटकार. 66 धावा झालेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अतिशय महागडे गोलंदाज या ठिकाणी ठरलेले आहेत माज मुजावर. 25 धावा दिलेले आहेत माज यांनी. पाहूया यानंतर कुठले गोलंदाज गोलंदाजीसाठी येतात. बहुतेक नितिलेश पावसकर हे गोलंदाजी करतील. शेवटचा षटक शिल्लक. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज अय्यूब दरवेश अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसत आहेत. 30 धावांवरती खेळतात अय्यूब दरवेश. त्यांना गोलंदाजी करतील नितिलेश पावसकर. नितिलेश गोलंदाजी करतील अय्यूब दरवेश यांना. पंचांना पार करून चेंडू फेकलेला आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं आणि हा षटकार. संघाची धावसंख्या वाढते ती 72. नितिलेश पावसकर
यांच्या पहिल्या चेंडूवरती अय्यूब यांनी षटकार ठोकलेला आहे. अय्यूब हे 36 धावांवरती खेळतायत. अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसतात या ठिकाणी अय्यूब दरवेश. पुन्हा एकदा नितिलेश पावसकर अय्यूब यांना चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न. झेल होऊ शकेल, पाहूया झेल टिपतात का. आणि या ठिकाणी झेल काही होऊ शकलेलं नाही. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण केलेली अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या वाढते ती 74. 38 धावांवरती खेळतायत अय्यूब दरवेश. या अगोदरच्या सामन्यात अय्यूब दरवेश यांनी 63 धावा केलेल्या आहेत. नितिलेश पावसकर पुन्हा एकदा गोलंदाजी करतील अय्यूब दरवेश यांना. आणि हा चेंडू निर्धाव गेलेला चेंडू. धाव काही निघू शकले नाही अशा प्रकारे धावसंख्या स्थिर. दोन बाद 74. पुन्हा एकदा नितिलेश पावसकर गोलंदाजी करतील अय्यूब यांना. 38 धावांवरती खेळतात अय्यूब. पुढे जाऊन तटवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी षटकार. धावसंख्या झालेली आहे 80. 80 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चव्वेचाळीस धावांवरती खेळतायत अय्यूब दरवेश. त्यांना गोलंदाजी करतील पुन्हा एकदा नितिलेश पावसकर. आणि चांगल्या प्रकारे लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या वाढते ती 82. 82 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. नितिलेश पावसकर शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू टाकतील. त्यांना तोंड देतील अय्यूब दरवेश. शेवटचा चेंडू आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार. अय्यूब यांचे या ठिकाणी 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. हाफ सेंचुरी. या अगोदरच्या सामन्यात त्यांनी 63 धावा केलेल्या आहेत. अय्यूब यांना शादाब नाकवा यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पाच षटकांच्या समाप्तीनंतर संघर्ष संघाची धावसंख्या झालेली आहे 88 धावा. जिंकण्यासाठी 89 धावांची आवश्यकता.
89 धावांचं आव्हान घेऊन उस्मान वॉरियर संघाची सलामीची जोडी सध्या मैदानात जाताना दिसत आहे, ती म्हणजे शहजाद आणि साईनाथ पावसकर. पाहूया ही सलामीची जोडी आपल्या संघासाठी किती धावांची सलामी देते. जिंकण्यासाठी उस्मान वॉरियर संघाला 89 धावा कराव्या लागतील. संघर्ष संघातर्फे पहिलं षटक घेऊन येत आहेत वलीद. पाहूया वलीद आपल्या संघासाठी कितपत गोलंदाजी करतात. त्यांना तोंड देतील शहजाद. वलीद पहिला चेंडू टाकतील. चांगल्या प्रकारे तटवण्याचा प्रयत्न, झेल होऊ शकेल. पाहूया झेल टिपतात का. आणि या ठिकाणी फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती वलीद यांनी शहजाद यांना झेलचित केलेलं आहे. शून्यावरती परत आहेत शहजाद. शहजाद यांच्या स्वरूपात उस्मान वॉरियर संघाला पहिला धक्का. शहजाद यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज जोहेब बोरकर. वलीद यांच्या पहिल्या चेंडूवरती शहजाद हे झेलचित झालेले आहेत. सुरेख झेल टिपलेला आहे या ठिकाणी संघर्ष संघाच्या क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार वलीद. वलीद पुढचा चेंडू टाकतील जोहेब यांना. आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि हा षटकार वलीद यांच्या दुसऱ्या चेंडूवरती जोहेब बोरकर यांनी जोरदार षटकार ठोकलेला आहे. षटकारांनिशी जोहेब यांनी आपलं आणि संघाचंही खातं उघडलेलं आहे. 1-6. यानंतर होणारा सामना रुहान फिनिक्स विरुद्ध डायमंड यांच्या दरम्यान होणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्ष जवळ या. वलीद 2 चेंडू 6 धावा दिलेले आहेत. अजूनही 4 चेंडू टाकावे लागतील वलीद यांना. त्यांना तोंड देतील जोहेब बोरकर. वलीद वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. संघातर्फे पहिलं षटक, त्यातील तिसरा चेंडू टाकतील. आणि हा चेंडू जोरदार टोलवण्याचा प्रयत्न केला होता जोहेब यांनी, परंतु त्यांच्या बॅटवरती चेंडू आलेला नाही. धावही निघू शकले. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू. पुढचा चेंडू टाकतील वलीद जोहेब यांना. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेले आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एका धाववरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती 7. 1-7. वलीद पुढचा चेंडू टाकतील साई पावसकर यांना. पाहूया साई पावसकर कितपत फलंदाजी करतात. त्यांना गोलंदाजी करतील वलीद. आणि हा चेंडू पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती
1-8. पुन्हा एकदा वलीद पुढचा चेंडू टाकतील साई पावसकर यांना. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं आणि हा षटकार. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार ठोकलेला आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 14. साई पावसकर यांनी षटकारांनी आपलं खातं उघडलेलं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. वलीद गोलंदाजी करतील साई पावसकर यांना. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं आणि हा ही षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेले आहेत साई पावसकर यांनी. संघाची धावसंख्या वाढते ती 20. पहिल्या चेंडूवरती शहजाद यांना झेलचित केलं होतं, परंतु पुढच्या चेंडूवरती दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत 20 धावा वसूल केलेल्या आहेत. या ठिकाणी रोहन फिनिक्स आणि डायमंड यांच्या दरम्यान नाणेफेक होते. रोहन फिनिक्स यांचे कर्णधार आणि डायमंड संघाचे कर्णधार यांनी या ठिकाणी येण्याची कृपा करावी. या संघाची नाणेफेक या ठिकाणी होते. नाणेफेक करतील मुजाहिदचे माजी गोलंदाज मोहम्मद हातोडकर. मोहम्मद हातोडकर यांच्या मार्फत या ठिकाणी नाणेफेक होत आहे डायमंड आणि रोहन फिनिक्स यांच्या दरम्यान. दुसरं षटक घेऊन येत आहेत अरफात. कॅमेरामन या ठिकाणी नाणेफेक होते. अरफात गोलंदाजी करतील. जोहेब यांना चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. अरफात यांच्या पहिल्या चेंडूवरती जोहेब बोरकर यांनी षटकार ठोकलेला आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 26. 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. डायमंड संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे. अरफात पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. त्यांना तोंड देतील जोहेब. तेरा धावांवरती करतात जोहेब. त्यांना गोलंदाजी करतील अरफात. आणि या ठिकाणी घोषित अशी एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते. बॅट कट काय नाही. संघाची धावसंख्या वाढते ती 27. पुन्हा एकदा अरफात गोलंदाजी करतील जोहेब यांना. पंचांना पारकन चेंडू टाकलेला आणि चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि आई षटकार. सुरेख फलंदाजी करतात या ठिकाणी जोहेब बोरकर. संघाची धावसंख्या वाढते ती 33. तीन चेंडूत 13 धावा दिलेल्या आहेत अरफात यांनी. अजूनही अरफात यांना 3 चेंडू टाकावे लागतील. स्ट्राइक वरती आहेत जोहेब बोरकर. नॉन स्ट्राइक वरती आहेत साई पावसकर. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. त्यांना गोलंदाजी करतील पुन्हा एकदा अरफात. चौथा चेंडू टाकतील जोहेब बोरकर यांना.
जोरदार टोलवण्याचा प्रयत्न, परंतु जोहेब यांच्या बॅटवरती चेंडू आलेला नाही. चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हाती गेलेला आहे. अशा प्रकारे निर्धाव केलेला चेंडू, चांगला चेंडू फेकलेला आहे अरफात यांनी. संघाची धावसंख्या स्थिर 1 बाद 33. 33 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अरफात पुढचा चेंडू टाकतील जोहेब यांना. चांगल्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेले, एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या वाढते ती 34. शेवटचा चेंडू शिल्लक, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अरफात गोलंदाजी करतील साई पावसकर यांना. एक जोरदार अपील, परंतु पंचांवर त्याचा काही परिणाम नाही. अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर उस्मान वॉरियर संघाची धावसंख्या झालेली आहे 34. 18 चेंडूत 55 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 55 धावा. 3 षटकात 55 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आलेले आहेत मतीन हातोडकर. मतीन गोलंदाजी करतील जोहेब यांना. मतीन गोलंदाजी करतायत आणि हा चेंडू पंचाने वाईट बॉल घोषित केलेला आहे. बोनस स्वरूपात संघाला एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते 35. मतीन पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. त्यांना तोंड देतील जोहेब. सध्या स्ट्राईकवर असलेले फलंदाज जोहेब आणि हा चेंडू वाईट बॉल घोषित केलेला आहे. 22. बोनस स्वरूपात 2 धाव मिळत आहेत. संघाची धावसंख्या वाढते ती 37. लागोपाठ 2 चेंडू या ठिकाणी वाईट स्वरूपात टाकलेले आहेत मतीन हातोडकर यांनी. मतीन पुढचा चेंडू टाकतील जोहेब यांना. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने आणि फलंदाज बाद. जोहेब या ठिकाणी झेलचीत झालेले आहेत. सुरेख फलंदाजी करत होते या ठिकाणी जोहेब आणि जोहेब यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज आतिक हातोडकर. धावसंख्या स्थिर 2 बाद 37. अजूनही 5 चेंडू शिल्लक. मतीन यांचे सध्या स्ट्राईकवर आहेत आतिक हातोडकर. मतीन गोलंदाजी करतील आतिक यांना आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने आतिक यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 38. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार मतीन. त्यांना तोंड देतील साई पावसकर. आणि या ठिकाणी निर्धाव केलेला चेंडू. सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी मतीन हातोडकर. धावसंख्या स्थिर 2 बाद 38.
मतीन पुढचा चेंडू टाकतील साई यांना आणि हा चेंडू डिक्लेरेशनची एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते ती 39. सुरेख गोलंदाजी करतात या ठिकाणी मतीन हातोडकर. पुढचा चेंडू टाकतील साई पावसकर यांना. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं आणि हा षटकार. संघाची धावसंख्या वाढते ती 45. मतीन यांच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. मतीन गोलंदाजी करतील पुन्हा एकदा साई पावसकर यांना. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 46. 3 षटकांच्या समाप्तीनंतर उस्मान वॉरियर संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 46. दुसरा षटक घेऊन येत आहेत पुन्हा एकदा अरफात. संघातर्फे चौथं षटक. अरफात अरफात गोलंदाजी करतील साई पावसकर यांना. अरफात हे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. संघातर्फे चौथं षटक. त्यातील पहिला चेंडू टाकतील साई पावसकर यांना आणि चांगल्या प्रकारे तटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण मतीन हातोडकर यांचं. संघाची धावसंख्या वाढते 47. 2 बाद 47. सुरेख गोलंदाजी करतायत या ठिकाणी अरफात. अकरा चेंडूत 42 धावा. अरफात गोलंदाजी करतायत साई यांना अतिक यांना. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं आणि फलंदाज बाद. सुरेख झेल टिपलेला या ठिकाणी किशोर यांनी. आतिके या ठिकाणी झेलची झालेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज अफजल दरवेश. पुन्हा एकदा अरफात गोलंदाजी करतील अफजल यांना. आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेले आहे. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा उठवत दोन्ही फलंदाजांनी 2 धाव पूर्ण केलेले आहेत. संघाची धावसंख्या वाढते 49. पुन्हा एकदा अरफात गोलंदाजी करतील अफजल यांना
आणि हा चेंडू पंचाने वाईट बॉल घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या वाढते ती 50. तीन बाद 50. 9 चेंडूत 39 धावांची आवश्यकता. आणि जोरदार टोलवण्याचा प्रयत्न, परंतु अफजल यांच्या बॅटवरती चेंडू आलेला नाही. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हाती अशा प्रकारे निर्धाव गेलेला चेंडू. 8 चेंडूत 39 धावा. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी प्रदर्शन करतायत अरफात पांढरे. अरफात पंचांना पारखून चेंडू टाकलेला आणि हा चेंडू जोरदार टोलवलेला चेंडू. झेल होऊ शकेल, पाहूया झेल टिपतात का. आणि या ठिकाणी झेल काही होऊ शकलेलं नाही. एक धाव पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या वाढते ती 51. शेवटचा चेंडू शिल्लक. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी करताना दिसत आहेत अरफात. शेवटचा चेंडू टाकतील अरफात. साई पावसकर यांना. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव मिळते. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर उस्मान वॉरियर संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 3 बाद 52. 52 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 6 चेंडूत 37 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 37 धावा. पाहूया शेवटचं षटक कुठले गोलंदाज टाकतायत. बहुतेक अय्यूब दरवेळी गोलंदाजी करतील. अय्यूब गोलंदाजी करतील साई पावसकर यांना. अय्यूब हे संघातर्फे शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक, त्यातील पहिला चेंडू टाकतील साई पावसकर यांना. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू. झेल होऊ शकेल, पाहूया झेल टिपतात का. आणि या ठिकाणी फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्थिर 4 बाद 52. अय्यूब यांच्या पहिल्या चेंडूवरती साई पावसकर हे झेलचीत झालेले आहेत. आणि साई पावसकर यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन फलंदाज शोएब गावखटकर. पाहूया शोएब कितपत फलंदाजी करतात. त्यांना गोलंदाजी करतील अय्यूब. अय्यूब पुढचा चेंडू टाकतील शोएब यांना. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं. आणि या ठिकाणी चौकार. धावसंख्या वाढते ती 56. अय्यूब पुढचा चेंडू टाकतील. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केलेली आहे. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे संघाची धावसंख्या वाढते ती 57. 57 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. अय्यूब गोलंदाजी करतील आणि चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू. झेल होऊ शकेल, पाहूया झेल टिपतात का. आणि या ठिकाणी झेल काही होऊ शकलेलं नाही.
अतिशय चांगल्या या ठिकाणी प्रयत्न केला होता स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतः झेल टिपण्याचा अय्यूब दरवेश यांनी, परंतु झेल काही होऊ शकलेलं नाही. त्यावर दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेले. संघाची धावसंख्या वाढते ती 58. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अय्यूब गोलंदाजी करतील. चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेले. धावसंख्या वाढते ती 59. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अफजल चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. एकाच धावती समाधान मानावं लागेल आणि या ठिकाणी संघर्ष संघ विजयी ठरलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच हा किताब अय्यूब दरवेश यांना या ठिकाणी घोषित करण्यात येत आहे. अय्यूब दरवेश मॅन ऑफ द मॅच.